नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवती जळका येथे महावितरणच्या विद्युत कामादरम्यान उच्च दाबाच्या विजेचा शॉक लागून कंत्राटी कामगार रोहन विठ्ठल राठोड वय 23 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. संबंधित वीज लाईन सुरू असतानाच रोहनला काम करण्यास सांगितल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला महावितरणमध्ये नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. खासदार बळवंत वानखडे व ग्रामीण कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनेच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. रोहन विठ्ठल राठोड हा तरुण जे काही MSCBचं काम आहे त्या कामाच्या संदर्भात त्याला पोलवर चढवलं गेलं होतं आणि ते काम सुरू असतानाच जबाबदारीनं ज्याची जबाबदारी होती त्यांनी लाईन बंद करायला पाहिजे होती, पण ती लाईन बंद न करता त्यांनी तसंच काम सुरू केलं होतं. तो विजेचा शॉक लागून लगेच तो मृत्युमुखी पडला. त्याचं कुटुंब आज उघड्यावर आहे. तर एक तरुण मुलगा कमाई करून आपला उदरनिर्वाह करत होता, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो मुलगा, घरातला कमावता मुलगा, या MSCBच्या चुकीच्या या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला. मी त्याला आताच भेट दिली त्या घटनास्थळाला. आणि तो जो रोहन त्यामध्ये मृत्युमुखी पडला, त्याला जी काही मदत आहे, आर्थिक मदत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी किंवा पुढील याच्यासाठी तर ती मागितली आहे. बरोबरच जे काही अधिकारी आहेत, दोषी असतील, कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई आणि त्याला ठेकेदाराकडून तसेच कंपनीकडून पैसे आर्थिक मदत मिळावी यासाठी तसे संबंधितांना निर्देश दिले. आज काय म्हणतात नांदगावपेठ वितरण केंद्राअंतर्गत काय म्हणतात शेवती आणि जळका फिडरवर काम करत असताना एका काय म्हणतात कंत्राटदाराकडे काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू घडून आला. त्यासाठी इथं आपण काय म्हणतात इरविन चौकामधून आज त्यांची ते तपासणी झाली आणि त्याला काय तपासणीअंती मृत म्हणून घोषित केलेला आहे. झालेला अपघात दुर्दैवी आहे. याच्यासाठी जे काही महावितरणला आम्हाला आवश्यक मदत त्या कुटुंबाला करता येईल ती पूर्ण कुटुंब करण्याचा आम्ही करून देतो आणि जे याच्या संबंधात दोषी आढळेल त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करून देतो. मृतकाच्या नातेवाईकांनी काय मागणी केली आपल्याकडे? मृतकाच्या नातेवाईकांनी आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या कुटुंबापैकी एका जणाला आमच्या काय म्हणतात महावितरणकडे कंत्राटी किंवा नेहमी जशी काय शक्य असेल ती एका अवलंबी त्याला नोकरी देण्यात यावी आणि त्याला मदत म्हणून एक 50 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी. चूक कोणाची असेल सर, काय सांगायला? आता हे चौकशी आणि ती विद्युत निरीक्षकाचा अहवाल आल्यानंतर सगळं सांगितलं. मी लक्ष्मण भिकू राठोड, माझा भाषा रोहन विठ्ठल राठोड. हा पवार गोडाऊनच्या मागे MSCBची लाईन जी आहे त्या लाईनच्या मागे काम चालू होते. MSCBवाल्यांनी काय केलं की जे लाईन बंद केली त्या लाईनवर न जाता जे लाईन चालू आहे त्या लाईनवर या मुलाला वरती झाड लावलं आणि ते लाईन चालू होती आणि 440 व्होल्टच्या पॉवराची लाईन होती आणि या MSCBच्या आणि त्या कंत्राटदाराच्या आणि यांच्या सगळ्या चुकीमुळे आज माझा तरुण भाषाचा जीव गेला आहे. 23 वर्षाचाच होता, अगदा डिफॉर्म झालेला आहे. तो कंत्राटीवर होता, तिथं काम करणारा होता. त्याला माहीत नव्हतं लाईन चालू आहे. हेही ना सांगितलं, MSCBवाल्याला सांगितलं की या पोलवर चढून, तेव्हा चढला तो. तिकडून लाईन बंद केली आहे. मागणी काय आहे? मागणी त्यांना केलेली आहे की माझ्या भाषाचा जीव अनमोल आहे, हे फेडू शकत नाही, पण चांगल्या तऱ्हेने मला न्याय द्यायला, न्याय नाही दिला तर यांचं मी सोडणार नाही, एकाला कोणालाच नाही सोडणार.